गेल्या आठवड्यामध्ये इथे जे वादळ येऊन गेलं आणि त्यामध्ये जी बर्फवृष्टी झाली तेव्हा पडलेला बर्फ अजूनही तसाच आहे. गोठलाय, दगडासारखा टणक झालाय अगदी. गराजमध्ये ठेवलेली गाडी बाहेर काढण्यासाठी त्यासमोरील जवळपास 1 ते 1.5 फूट जाडीचा बर्फ अक्षरशः फोडून काढावा लागणार होता, जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे. इतका बर्फ याआधी इथे कधीच झाला नव्हता, त्यामुळे तो काढण्यासाठी लागणारी सगळीच साधनं आमच्याकडे नव्हती. पण त्या संदर्भात छोटीशी मदत आम्ही आमच्या शेजाऱ्यांकडे मागितली आणि तिने अगदी हसत हसत मदत केली देखील. ती स्वतः आली होती मदतीला. कडाक्याच्या थंडीत मिळालेली माणुसकीची ऊब बरंच समाधान देऊन गेली. हा बर्फ कधी वितळेल माहीत नाही, पण हो, मदत, माणुसकी आणि एकमेकांसोबत उभं राहणं हे या गोठलेल्या वातावरणातही सुखावून गेलं मनाला. गेले काही दिवस पारा हा शून्याच्या खालीच आहे. तो वरती यायचं नाव काही घेत नाही. सूर्य येतोय जातोय, पण त्याचा काही परिणाम त्या बर्फावर होत नाही. माहीत नाही पुन्हा पूर्ववत कधी होईल परिस्थिती, पण लवकरच होईल. बाकी मग सगळं ठीक आहे. कारण काय, सर्दी, खोकला, पडसं हे या कडाक्याच्या थंडीत तेवढं चालायचंच. ते तर काय चालतच राहतं, हो की नाही? पुढचाही आठवडा असाच आहे बहुतेक कडाक्याच्या थंडीचा. बरं, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा.